वारकरी बंधू भगिनींचं आणि माऊली भक्तांचं पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत। गेले अनेक वर्ष राज्याचे माजी राज्यमंत्री रणजितदादा भागवत साहेब यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन होते। आजच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्वांचे नेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि माता एकता आंदोलनाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य रणजितदादा भागवत साहेब, तसेच मंचावर उपस्थित असलेले या ठिकाणी पुणे शहर जिल्हा मातांनी समाजाचे सचिव मान्य दीपक भाऊ कसबेजी, त्या ठिकाणी महाराष्ट्राचे पुरस्कारही असलेले आणि ज्येष्ठ लेखक मान्य संपत जाधव साहेब, दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। मंत्री ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी याच गाला घरी, जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली।
तुमच्या वारकरी बंधू आणि भगिनींसोबत उपस्थित आहेत. तसेच हिंगोलीचे संत नामदेव महाराज दिंडी प्रमुख गजानन महाराजजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे उमरगाचे नायकवडे महाराज हे उपस्थित आहेत. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि बागवे साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना आपला पुढचा प्रवास पंढरपूरपर्यंतचा तो आपला सुखाने जावं, आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्या अडीअडचणी दूर व्हावेत. कितीही पाऊस ऊन वारा असला तरी तुमचं आरोग्य चांगलं राहावं ही आम्ही माऊली चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही माऊलींच्या चरणी जे मनोकामना मागणार ते माऊलींनी सर्वांची पूर्ण करावी ही या ठिकाणी ईश्वर चरणी आणि माऊली चरणी प्रार्थना करतो. तसेच या ठिकाणी आमच्या भागातील अनेक वर्ष इथं काम करत असताना दिंडीसाठी काही ना काहीतरी कोण महाप्रसादाचं आयोजन करतं, कोण काही ना काहीतरी भेटवस्तू देतं. तसंच यावर्षी भेटवस्तू म्हणून इथं एक छोटासा व्यवसाय करणारे म्हणजे चप्पल विकणारे एक छोटेसे व्यावसायिक मुर्तुजबाई या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनी जेव्हा कळलं की इथं कार्यक्रम आहेत ते म्हटले मी काही ना काहीतरी फुलाची पाकळी देते म्हणून त्यांनी त्या ठिकाणी इथं थंडी वारा पाऊस असल्यामुळे सॉक्स आणलेत आणि सगळ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या वतीने सॉक्स देणार आहेत. त्यांचं देखील मी समर्थ पर्यंतच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. देणाऱ्याची किंमत नाही तर त्यांची नियत बघितली जाते आणि त्या चांगल्या नीतिमत्तेने म्हणजे लोकांच्या सेवा व्हावी करतात आणि हेच राष्ट्रीय एकात्मताचं कार्य बागवे साहेबांनी अनेक वर्षापासून या ठिकाणी केलं. दिंडीतल्या सगळ्या हिंदू बांधवांचा सत्कार आणि सन्मान आमचा मुस्लिम बांधव या ठिकाणी करतो. जेवण वाढण्यासाठी हुसेनबाई शेखपासून मोहसिनबाई खानपासून शमसुद्दीनबाईपासून सगळे या ठिकाणी येत आहेत आणि हे लोकांची निरागसपणे निर्मळपणे सेवा करतात. ही या ठिकाणी बागवे साहेबांची शिकवण आहे. मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व दिंडी प्रमुखांचे सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि हाच त्या ठिकाणी इतक्या वर्षाची परंपरा अशीच पुढं आम्ही कायम चालू ठेवू एवढीच या ठिकाणी आपल्याला गवाही देतो. आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी अरुणतात्या गायकवाड असतील, दयानंदजी आडागळे असतील, सुरेखाते असतील, आमच्या रात्रीचे असतील, सगळ्यांच्या वतीने तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राम. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली या अभंगा. विठ्ठला अभंगाला जोड टाळ्याची पळांची, अभंगाला जोड टाळ्याची पळांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्त हजारे आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे काशीवाडी या ठिकाणी. काशीवाडीमध्ये क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे प्रतिष्ठान व समर्थ प्रतिष्ठान यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे वारकरी भक्तासाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. या ठिकाणी आपल्याला या महाप्रसादाचं आयोजन कसं केलेलं आहे व या प्रसादाला किती लोकसंख्या असते, किती लोकांना या ठिकाणी सेवा घडली जाते, हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपल्यासोबत महाराज आहेत. महाराज, आपण सांगा कुठून आलात व आपले दरवर्षी आपण या ठिकाणी येता, कशी आपली भावना आहे, काय सांगाल? मी श्री गजानन महाराज कावरके हिंगोलीकर या ठिकाणी दरवर्षी येतो आहे आणि हा जो असणारा उपक्रम श्री आदरणीय माननीय रमेशदादा बागवे यांच्यापासनं चालत असलेला हा वारकऱ्यांची अहोरात्र सेवा करणारे 40 वर्षापासनं चालत असलेली ही सेवा मी एकच म्हणेन की माऊलीच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अशी प्रार्थना करेन सर्व वारकरी मंडळीच्या तर्फे की दादांना, अविनाशदादा बागवे यांना, सर्व त्यांच्या मंडळींना उदंड आयुष्य लाभो आणि अशीच त्यांच्याकडून दरवर्षी सर्व वारकऱ्यांची सेवा घडो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली, धन्यवाद. आपल्यासोबत माजी नगरसेवक अविनाशदादा बागवे आहेत. त्यांना आपण संवाद साधणार आहोत. दादा, काय सांगाल, किती वर्षापासूनची आपली परंपरा आहे व किती वारकऱ्यांचा या ठिकाणी लाभ होता महाप्रसादाला? रामकृष्ण हरी माऊली. वास्तविक पाहता 40 वर्षापेक्षाही अधिक काळ या ठिकाणी ह्या उपक्रमाला झाला आहे. आदरणीय रमेशदादा बागवेसाहेब जेव्हा नगरसेवक होते तेव्हापासून ते हे उपक्रम राबवतात आणि पुढं त्या ठिकाणी कालांतराने अनेक वर्षापासून क्रांतीवीर लवजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान असेल, माता एकता आंदोलन असेल, आता नुकतं समर्थ प्रतिष्ठान असेल, अनेक वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवतो आणि आलेल्या दिंडीतील वेगवेगळे भागातून आलेले सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आमच्या परीने जे होऊ शकेल त्यांना कुठले भेटवस्तू असेल किंवा महाप्रसाद असेल किंवा स्नेहभोजन असेल यांच्या माध्यमातून आयोजन करून त्यांची सेवा या ठिकाणी आम्ही करत असतो. दादा, मला थोडा प्रश्न की वाटतो आहे की या ठिकाणी किती लोकसंख्या, म्हणजे किती लोकांना महाप्रसाद आयोजन केलं जातं, आकडा कळतो काय? नाही, वास्तविक पाहता अनेक वर्षापासून आम्ही हे करतो आणि सातत्याने 3 दिवस चालू असतं. कालही झाला, आजही जवळजवळ त्यांनी 2,500 ते 2,500 लोकांचं या ठिकाणी महाप्रसाद आहे. उद्याही तितक्याच लोकांचं असणार आहे आणि आमच्याशी निगडीत असलेले मंडळं, संस्था हे जवळजवळ त्या ठिकाणी 83 दिंडींचं वेगळ्या ठिकाणी नियोजन करतात, त्यांना सहकार्य करतात आणि त्यांना भोजनाची व्यवस्था करतात. आपल्या समर्थ प्रतिष्ठान व क्रांतीवीर लवजी साळवे प्रतिष्ठान या दोन्ही प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी सेवा केली जाते. पण यावर्षी आपण काय त्यांना भेटवस्तू देत आहे का पुढे जाण्यासाठी, पुढील प्रवासासाठी? आम्ही अनेक वर्षी वेगळ्या उपक्रम देतात. काही दिंडी प्रमुखांनी आम्हाला एक वेळेस टेंट मागितला होता, आम्ही तो दिला. काही लोकांनी आम्हाला रेनकोट मागितला, आम्ही ते दिलं. काही लोक आम्हाला शिदा मागतात की तुम्ही आम्हाला द्या, आम्ही पुढं जाऊन त्या ठिकाणी आमच्या राशनसाठी ते उपयोगी पडेल. काही लोकांनी औषधाचं किट मागतात, तर या ठिकाणी उद्या आम्ही काही औषधांचे किट देखील देणार आहोत. आज सॉक्सचं वाटप या ठिकाणी होत आहे आणि वेगळ्या आता जाताना पण त्या ठिकाणी आम्ही त्यांना चिक्की असेल, पाणी असेल, बिस्किट असतील, यावेळी त्यांना त्या ठिकाणी ती व्यवस्था देखील करतो आणि सातत्याने अनेक वर्ष हा उपक्रम चालू आहे. दादा, गेली 4-5 दिवस पुण्यात पाऊस होता, महापूर आला, नदीलाही झालं. माऊलींकडून या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद मिळाला की पालखी पुण्यामध्ये आली, लोकांचा चांगला प्रतिसाद आला. तर आता इथून पुढच्या प्रवासाला आपल्याला त्यांना काय संदेश द्याल? नक्कीच आम्ही माऊलींचरणी प्रार्थना करतो की आमच्या सगळ्या वारकरी बंधू भगिनींचा पुढचा प्रवास त्यांचा त्या ठिकाणी सुखद हो, त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही त्रासाला सामोरं जाऊ नये. आणि अनेक माऊली म्हणजे गावातून आपण बघितलं, हिंगोली असेल, जालना असेल, औरंगाबाद, धाराशिव असेल, अनेक ठिकाणून त्या ठिकाणी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेत आणि सर्वांची इच्छा आहे, सर्वांची त्या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, माऊलीचरणी प्रार्थना आहे की बळीराजा आमचा त्या ठिकाणी सुकवला पाहिजे, त्याच्यावरचं संकट दूर झालं पाहिजे. तसंच महाराष्ट्रावर जे मोठं संकट आहे ते सामाजिक एकताचं. मोठ्या प्रमाणात सत्ताधारीमधले काही लोक, काही नेते मंडळी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचं काम करतात. ते कुठं बिघडू नये. थोर संतांनी जी परंपरा त्या ठिकाणी या आपल्या महाराष्ट्राला घालून दिले, सर्व त्या ठिकाणी मानवतेच्या दृष्टिकोनातून मानसिकते, माणुसकी म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांची जे सलोख्याने वावरतात,
तो कुठेतरी बिघडवण्याचं काम चाललं आहे, तो होऊ नये हीच त्या ठिकाणी आम्ही माऊली सरनी प्रार्थना करतोय. खूप खूप धन्यवाद. तर मी आता पुढे बोलतोय. आपल्यासोबत आहेत आपल्या महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे साहेब. दादा, मला आपल्याला प्रश्न वाटतोय की सध्या राजकीय वातावरण खूप बिकट होत चाललेलं आहे. कालच मुख्यमंत्री साहेबांनी म्हणलेलं आहे की विरोधकांना कुठेतरी आपल्याला संपवण्याचा विचार हे आहे, विरोधकांना कुठेतरी दाबली जाते, गळचिपी होते. काय सांगाल? मुख्यमंत्री साहेब जे बोलले त्याच्याबद्दल लोकांना चांगली आता कल्पना आलेली आहे, कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं, लोकांची दिशाभूल कोण करते आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या जनतेच्या खिशावर डल्ला कोण मारते हे आता लोकांना चांगलं कळून चुकलेलं आहे. आपण पाहतो की मोठमोठे इव्हेंट्स करून, जाहिराती करून मोठमोठे बोगदे बांधले, पूल बांधले. आज एक पाऊस पडणार त्याची अवस्था काय झाली हे आता सांगण्यासाठी कोणत्या तज्ज्ञाची आवश्यकता नाही आहे. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजलेला आहे, महागाईने माजलेला आहे, शेतकरी आत्महत्या करतो आहे, कामगार देशोधडीस लागला आहे, आर्थिक घडी विस्कटलेली आहे. युवकांना ह्या ठिकाणी आपण पाहताय की पेपर फुटीचं जे प्रकरण चाललेलं आहे, आज जे विद्यार्थी अभ्यास करून पुढे जाण्याच्या मार्गावर आहेत, परंतु भ्रष्टाचार करून लाखो रुपये घेऊन पेपर फुटीचं प्रकरण या महाराष्ट्रामध्ये घडतं आहे. आणि देशाचे राज्याचे जे राज्यकर्ते आहेत ते ह्या ठिकाणी मूग गळून बसलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने आपण पाहतो की हे सर्व होत असताना पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था देशोधडीला लागलेले आहेत. बलात्कारासारख्या घटना घडतात, खून दरोडे पडतात आणि ह्या ठिकाणी दिवसाढवळ्या गोळीबार होतो आहे आणि लहान मुलांना आता ह्या ठिकाणी पेनच्या ऐवजी हातामध्ये तलवारी दिल्या जातात. अशा तऱ्हेने संपूर्ण सामाजिक विध्वंस या देशामध्ये, राज्यामध्ये पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून लोकांना आता मोठ्या प्रमाणामध्ये संकटाला तोंड द्यावं लागतं आहे. आणि त्याच्यामध्ये आता ह्या पावसाच्या माध्यमातून बळीराजाच्या सुखासाठी जो पाऊस पडतो आहे, परंतु शहरामध्ये, घरामध्ये, झोपडपट्ट्यामध्ये पाणी घुसले. महानगरपालिकेमध्ये नियोजन चांगलं होत नाही आहे. महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे, राज्यामध्ये सत्ता कोणाची आहे, देशामध्ये सत्ता कोणाची आहे हे आता लोकांना चांगलं कळून चुकले. आणि म्हणून लोक येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवतील. आणि माऊली देखील ह्या सर्व प्रकाराला, माऊली देखील ह्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. दादा, महत्त्वाचा प्रश्न घेतो आहे मी. 2-3 दिवसापूर्वी घटना घडलेली माळशिरसमध्ये. साठे नावाची महिला आहे, तिला तिथल्या स्थानिक नावाच्या एक नेत्यांनी, म्हणजे कोण देशमुख म्हणून आहे, त्यांनी डायरेक्ट गोळी मारलेला आहे. कुठेतरी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, कोणी काय जुमानत नाही आहे. काय सांगाल? मी तुम्हाला आताच बोललेलं आहे की कायदा आणि सुव्यवस्था संपूर्ण बिघडून गेलेली आहे. ज्यांच्याकडं गृह खाते ते त्या ठिकाणी लक्ष देत नाही आहे आणि म्हणून या गृह खात्याला सेपरेट मंत्री हवा आहे. परंतु मुख्यमंत्र्याकडे जे खातं असल्यामुळे त्यांच्याकडं संपूर्ण खात्याचा राज्याचा कारभार असेल ते तिकडं लक्ष देऊ शकत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्यांनी हे खातं दुसऱ्याकडे द्यावं आणि ह्या खातं सक्षमपणे चालू करून खेडेगावामध्ये जे मागासवर्गीयवरती अत्याचार होतात, साठे नावाच्या आमच्या भगिनीला जे गोळीबार करून तिला ठार मारण्यात आलेले आहे, परंतु त्या ठिकाणी लवकर दखल घेतली नाही. मातंग एकता आंदोलनाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले. शरद गायकवाड नावाचा आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्याला सांगितलं, तेव्हा त्या मुख्य आरोपीला अटक झालेली आहे. आणि म्हणून रस्त्याला कार्यकर्ते आल्याशिवाय पोलीस खातं जागं होत नाही, हे त्या पाठीमागचं सत्तेत आपल्याला कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून आपण जर बोललो तर मागासवर्गीय आया बहिणीवरती अत्याचार होतात, तरुण माणसाला त्या ठिकाणी, तरुण पोराला त्या ठिकाणी खून केला जातो आणि राजकीय दबावपोटी या ठिकाणी पोलीस त्यांना काय कारवाई करू शकत नाही, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून जो झालेला प्रकार आहे त्याच्यामध्ये आरोपीला ज्यांनी पिस्तूल आणली करून त्याला परवाना आहे का, आमच्या महिला भगिनीला गोळीबाराने ठार केलेलं आहे, ह्याची न्यायालयीन चौकशी होऊन त्याला कडक शासन झालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. दादा, पण शेवटचा प्रश्न करतो मी. दलितांवर, मागासवर्गीय सरकारने काय होतात दादा, कुणीतरी आवाज उठवतोय, थोडं थांबतं, परत शिगळतं वातावरण, कुठंतरी थांबलं पाहिजे ना दादा? त्याचं मुख्य कारण की आमच्या दलितामध्ये एकी नाही आहे. काही संघटना काम करतात, त्यांचं मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. परंतु आमचा जर दलित समाज एकत्र झाला, दलितामधल्या सर्व जाती एकत्र झाल्या तर आमच्या दलित समाजावरती कुणी अन्याय करू शकणार नाही, इतकी मोठी ताकद या राज्यामध्ये, देशामध्ये आहे. आणि म्हणून माझ्या सर्व दलित बांधवांना, दलित समाजातल्या सर्व ज्या काही जाती उपजाती आहेत त्या सर्वांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की आपण सर्व एकत्र येऊया, एका
कुटुंबातल्या भावाप्रमाणे आपण एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही दलित समाजापैकी कोणावर अत्याचार होणार नाही ह्याची आपण दक्षता घेऊन आपल्यामध्ये एक संघपणा आपण आणूया. बाबासाहेबांनी जो विचार दिला आहे, अण्णाभाऊंनी विचार दिला आहे, लवजी वसाचा जो विचार दिला आहे, महात्मा फुलेंचा जो विचार आहे, छत्रपती शिवरायाचा जो आदर्श आहे तो घेऊन आपण आपल्या दलित बांधवाला एक संघ करूया, एवढी या ठिकाणी मी त्यांना विनंती करू इच्छितो. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद दादा. तर मला अरुण तात्या गायकवाड आहेत, त्यांच्याकडे वळायचे. तात्या काय सांगाल, काय दरवर्षीप्रमाणे आपण आयोजन केलं, किती लोकसंख्या असते, काय थोडक्यात सांगा मला. या ठिकाणी आम्ही क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान आणि समर्थ प्रतिष्ठान त्याचबरोबर मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने गेले अनेक वर्षापासून ज्या दिंडी प्रमुख आहेत त्यांची आम्ही मनोभावे सेवा करतो. त्यांना जे लागणारे जे साहित्य आहे ते देण्याचा आमचा संघटनेचा प्रयत्न आहे आणि तो यापुढेही आम्ही करीत राहू. खूप खूप धन्यवाद तात्या. आपले खूप चांगलं विश्लेषण केलेलं आहे. कुठेतरी दलितांवर मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत व या महाराष्ट्रामध्ये कडक शासन निर्माण झालं पाहिजे. याच सद्भावनेसह मी इथंच थांबतो. कॅमेरामॅन निलेश संपादक दत्त हजारे. धन्यवाद.